आभार आहेत सुधीर भाऊंचे. तसं काही पक्षाने फार काही मला म्हणजे दिलं असं म्हणत नाही, पण जे काही आहे ते आपण जे मिळतं ते पक्षाच्या भरोश्यावरच आपल्याला मिळत असतं. मी विरोधी पक्षनेता झालो, कालावधी कमी होता, पण ठीक आहे. पक्षाने मला संधी दिली. आज विधिमंडळाचा नेता म्हणून दिली आणि मी मंत्री म्हणून फार काही काळ राहिलेलो नाही. फक्त 1-2 वर्ष ते ओबीसी खात्याचा मंत्री होतो आणि 8-9 मध्ये 2 वर्ष मी राज्यमंत्री म्हणून काम केलं. पण एक आहे की आपण जिथे काम करतो त्याला समर्पित भावना आपली असली पाहिजे. परंतु नेतृत्व कोणताही काम नेतृत्वाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची एकूण काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण अनुभव हा सुद्धा लक्षात घेऊन तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठल्याही पक्षात असो. पण हे आम्हाला मिळतोय, या पक्षात मला तो मिळाला आहे आणि त्यामुळं मी काम करताना माझी हिंमत वाढली, मला काम करण्याची स्फूर्ती आली, मी पुन्हा ॲग्रेसिव्हली काम करू शकलो. हे मला पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे झालं आहे, असं माझं मत आहे. किंवा मला पक्षाने काही फार काही मी काळ मंत्री पदावर राहिलो किंवा हे राहिलो, तर असं काही झालेलं नाही. पण जे दिलं त्या संधीचं सोनं करायचं आणि पक्षाला मोठा करायचा, ही भूमिका. पण एक सगळ्या पक्षांनी पाहिलं पाहिजे की जे लोक प्रदीर्घ अनुभव आहे, अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्या लोकांचा मान सन्मान आणि त्यांना थोडंसं महत्त्व त्या त्या पक्षाने तिथे दिलं पाहिजे. या सुधीर भाऊंच्या भूमिकेशी मी सहमत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.